चंद्रपुर शहर के आकाशवाणी वार्ड में निर्माण की गई विवादित बाढ़ सुरक्षा दीवार का मामला विधानसभा में जोरदार तरीके से उठा। इस मुद्दे को खुद भाजपा के वरिष्ठ नेता और पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार ने उठाया, जिससे पार्टी में अंदरूनी कलह भी उजागर हुई। खास बात तो यह है कि इस मुद्दे पर कांग्रेस के विधायक विजय वडेट्टीवार ने भी सुधीर मुनगंटीवार के वक्तव्य का समर्थन किया है। आरोप यह है कि भाजपा के स्थानीय विधायक किशोर जोरगेवार ने अपने व्यवसायिक मित्र पवन सराफ के बंगले की सुरक्षा के लिए नालों पर यह दीवार बनवाई। इस दीवार के लिए आपत्ति व्यवस्थापन विभाग से करीब 1 करोड़ रुपए की निधि भी मंजूर की गई है और जल संधारण विभाग ने तत्काल काम भी पूरा कर लिया है। अब आरोप ये लग रहा है कि दीवार जनता को बाढ़ से बचाने के लिए नहीं, बल्कि सिर्फ एक निजी बंगले की सुरक्षा के लिए बनाई गई है। इस पर कांग्रेस के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने भी मुनगंटीवार का समर्थन करते हुए सरकार को कटघरे में खड़ा किया। वहीं जल संधारण मंत्री संजय राठौड़ ने आश्वासन दिया कि जिलाधिकारी के माध्यम से जांच कराई जाएगी और जरूरत पड़ने पर कार्रवाई भी की जाएगी। अध्यक्ष महाराज, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे। आपण एखादी पूर संरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो, पण इथं अध्यक्ष महाराज 100 मीटरची भिंत बांधताना हा अहवाल तुमच्याच विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला अहवाल आहे। माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ, आणि ज्यांचं नाव एस पासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं, एस म्हणायचं असतं। आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुरिय आहे त्यांनी चूक केली, त्याला तुम्ही निलंबित करणार आहात का? नंबर 2, याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय, त्या नाल्याची रुंदी किती आहे, त्या नाल्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी भूमी अभिलेख कडून करणार आहात का? आणि नंबर 3, त्या नाल्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नागा योग्य पद्धतीने बांधणार आहात का? आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची एनओसी घेणार आहात का? हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे नव्हतं, परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला। आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष महोदय, नाल्यालगत जी लोकवस्ती आहे, दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं। अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो, याचं संरक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू अध्यक्ष महोदय। एका व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी हा 98 लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे। म्हणून आमचा प्रश्न असा आहे की तो नाला तर अरुंद झालाच त्याच्या बांधकामामुळे, भर टाकून तो नाला बांधलाय, नाल्यातली जागा त्यामध्ये घेतली आहे। म्हणून सुधीर भाऊनी जो प्रश्न विचारला की नाल्याची जेवढी विड्थ आहे तेवढी शिल्लक राहील का, त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही। प्रश्न स्पेसिफिक अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे बांधकाम करताना लोकवस्ती वाचवण्यासाठी नाही तर एका विशिष्ट व्यक्तीच्या जागेचं प्रोटेक्शन करण्यासाठी दिलेलं आहे। म्हणून हे बांधकाम करणाऱ्या जे दोषी आहेत, चुकीचं बांधकाम, चुकीची साईट आणि फुकटचा खर्च करणाऱ्यावर कारवाई करणार आहात का, हा खरा प्रश्न आहे।